Okay, dear friends, today we are going to discuss the next topic related to this unit 1, that is a pathologist. And we know about that pathologist, it means that the expert of the pathology. But what is the meaning of the pathology? That pathology is the study of the causes and effects of diseases or injury. सगळे शब्द लक्षात ठेवायचे. स्टडी ऑफ द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द डिसीज ऑर इंजुरी, जेही सिम्टम्स समोर येतात आणि फिजिशियनकडे आपण गेल्यानंतर ते सिम्टम्सच्या रूपामध्ये काहीतरी टेस्ट करायला सांगतात. अँड दॅट टेस्ट बेसिकली वी से द एक्झामिनेशन. अँड दॅट एक्झामिनेशन ऑर स्टडी ऑफ दॅट सिम्टम्स ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टेस्ट, त्याला आपण नाव देतो पॅथॉलॉजी. परत एकदा म्हणतोय, दॅट स्टडी ऑफ द दॅट प्रॉब्लेम्स विच आर असोसिएटेड टू द बॉडी इन द फॉर्म ऑफ द इंजुरी ऑर द डिसीजेस. आणि म्हणून म्हटलं की दॅट स्टडी ऑफ द कॉजेस अँड द इफेक्ट्स ऑफ द डिसीजेस ऑर द इंजुरी रिलेटेड टू द ह्युमन बिंग्स. ओके, दॅट पॅथॉलॉजी विच हॅज अ डिफरंट ब्रँचेस. पहिली जी ब्रँच आहे ॲनाटॉमिक पॅथॉलॉजी. ॲनाटॉमी म्हणजे स्टडी ऑफ द टिश्यू, ऑर्गन आणि ट्युमर्स असं आपण म्हणतो. मग ह्या टिश्यूजमध्ये, ऑर्गन्समध्ये किंवा ट्युमर्समध्ये जे काही इफेक्ट्स दिसतात, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याची स्टडी करण्याचं काम कोण करत असतं, तर ही ब्रँच त्याला आपण नाव देतोय ॲनाटॉमिक पॅथॉलॉजी असं आपण म्हणतो. पण हे स्टडी करत असताना टिश्यूज असतील, ऑर्गन्स असतील किंवा ट्युमर्स असतील, अगदी मायक्रोस्कोपिक लेव्हलला, म्हणजे टिश्यू घेतला आणि ऑब्झर्व केला असं होणार नाही. तर त्या टिश्यूला एक व्यवस्थित वेगळ्या प्रोसेसमध्ये जावं लागतं. एक तो भाग आहे मायक्रोटेक्निकचा भाग आहे, म्हणजे टिश्यूची त्या सेल्युलर लेवलपर्यंत जाणं. ठीक आहे. आणि त्या सेल्युलर लेवलपर्यंत जाणं, त्याचा शेप आणि साईज व्यवस्थित आहे का, नॉर्मल आहे का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स दिसतात का, ह्या सगळ्याची डिटेल स्टडी करणं, दॅट इज अ मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द टिश्यूज, त्याला आपण नाव देतोय हिस्टोपॅथॉलॉजी असं आपण म्हणतो. मग इट मे बी द शेप अँड द साईज ऑफ दॅट टिश्यूज, इट मे बी द केमिकल कंटेंट विच इज असोसिएटेड टू दॅट ऑफ द टिश्यूज. ह्या सगळ्यांची मायक्रोस्कोपिक किंवा डिटेल स्टडी करण्याचं काम कोण करत असतंय, दॅट इज अ हिस्टोपॅथॉलॉजी. तिसरं आहे सायटोपॅथॉलॉजी. सायटो म्हणजे सेल्युलर चेंजेस. सेलमध्ये काही प्रॉब्लेम्स जाणवतात का, इंटरनल मटेरियल जे आहेत त्याला आपण ऑर्गॅनेल असं आपण म्हणतोय, तिथपर्यंत काही चेंजेस दिसतात का, आणि त्याची स्टडी करण्याचं काम कोण करत असतंय, दॅट इज अ सायटोपॅथॉलॉजी. द स्टडी ऑफ द सेल्युलर चेंजेस अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू द सेल्स, म्हणजे सेल्युलर चेंजेस, शेप आणि साईज, त्यासोबतच दोनही सेलमध्ये काही गॅप दिसतंय का, एक प्रकारे श्रिंकेज दिसतंय का त्यांच्यामध्ये, इंटरनली काही प्रॉब्लेम्स दिसतात का रिलेटेड टू द ऑर्गॅनेल्स. मग ऑर्गॅनेल्स कोणते कोणते आहे आपल्याला माहिती आहे, न्यूक्लियस, देन द व्हॉट वी सेज दॅट मायटोकॉन्ड्रिया, आर एन ए, त्यासोबतच एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, जेनेटिक मटेरियल, ह्या सगळ्यांची स्टडी एका प्रकारे आपण म्हणतोय की सायटोपॅथॉलॉजीच्या रूपामध्ये केली जाते. नेक्स्ट वन इज द फॉरेन्सिक पॅथॉलॉजी. हिअर डुईंग द ऑटोप्सिस अँड लिगल पॅथॉलॉजिकल टेस्ट. आता ऑटोप्सिस नेमकं काय ते हे आपण समोरच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. परंतु लिगल पॅथॉलॉजी टेस्ट, आता फॉरेन्सिक पॅथॉलॉजी म्हणजे नेमकं काय असेल, तर कुठे जर डेड जर झाली असेल आणि तो क्रिमिनल केसचा पार्ट जर असेल, तर ते डेड बॉडीचे काही पार्ट्स जे आहेत, काही टिश्यूज आहेत किंवा ऑर्गन्स आहेत, ते काही प्रमाणामध्ये घेतले जातात आणि टेस्टिंगला पाठवले जातात. मग कुठे टेस्टिंग होतंय, तर या फॉरेन्सिक पॅथॉलॉजीमध्ये. त्यालाच आपण म्हणतो डुईंग ऑटोप्सिस आणि लिगल पॅथॉलॉजी टेस्ट. लिगल आहे म्हणजे पूर्णपणे वॉच असतोय, ठीक आहे ना, दॅट इज एक प्रकारे नियमांना धरून चालणारे हे काही टेस्ट आहेत. ह्याच टेस्टिंग आपल्याला कराव्या लागतात. जसं औरंगाबादला फॉरेन्सिक लॅब आहे, फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट आहे, तिथे अशा पद्धतीच्या क्रिमिनल केसेस जातात आणि तिथे टेस्टिंग होते. मग तो हेअर असेल, नखं असतील आपले, स्किन असेल, इंटरनल ऑर्गन्स असतील आहेत, ठीक आहे, सेमेन आहे, ह्या सगळ्या गोष्टींची टेस्ट केली जाते तिथे. ओके, द नेक्स्ट वन दॅट इज अ मॉलिक्युलर पॅथॉलॉजी. जे आपण म्हटलं की सायटोपॅथॉलॉजीचाच एक पार्ट आहे, पण अजून डेप्थमध्ये समजा आपल्याला स्टडी करायची असेल जेनेटिक मटेरियलची, तर DNA आणि RNA सिक्वेन्सिंग आहे, नंतर जीन्स आहेत किंवा जेनेटिक्सचे रिलेटेड, हे सगळं मॉलिक्युलर पॅथॉलॉजीमध्ये होते. दॅट इज
सगळ्यात पहिली मोठी ब्रँच जी म्हणतोय अॅनाटॉमिकल पॅथॉलॉजी. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन जर टिश्यूचं करायचं असेल तर हिस्टोपॅथॉलॉजी. सेल्युलर लेवलला आपल्याला ऑब्झर्वेशन करायची, त्याची स्टडी करायची असेल तर सायटोपॅथॉलॉजी. अजून डेप्थमध्ये जायचं असेल, खास करून जेनेटिक मटेरियल किंवा क्रोमोझोम मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA आणि RNA यांची जर आपल्याला स्टडी करायची असेल तर आपल्याला मॉलिक्युलर पॅथॉलॉजीची मदत घ्यावी लागेल. ओके, हे झालं पॅथॉलॉजीच्या रूपामध्ये. आता समोर आपण बघतोय की मगाशी म्हटलं की ऑटोप्सी. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे MCQ मध्ये विचारू शकतात. हा पॅथॉलॉजीचाच भाग आहे की एक प्रकारे ऑर्गन्स किंवा टिश्यूज काढले जातात, मग डेथ झाल्यानंतर पण काढले जातात. आणि जर आपल्या बॉडीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील, ॲबनॉर्मॅलिटीज लक्षात ठेवायचं, काही डिफेक्ट्स असतील आपल्या बॉडीमध्ये आणि ते जर क्युरेबल नसतील एका लेवलला, तर त्याची सुरुवातीची स्टडी करणं, त्याला आपण प्रोग्नॉसिस असं मागे म्हटलं होतं, त्याची स्टडी करणे. तर याला आपण हे सुद्धा फार महत्त्वाचं. नेमकं ऑटोप्सी म्हणजे काय आणि बायोप्सी म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. ओके, इट इज also known as post-mortem examination or necroscopy. ओके, नेक्रो मीन्स द, एक प्रकारे काय म्हणतो आपण, पोस्टमॉर्टम चेंजेस, म्हणजे डेड झाल्यानंतर ऑटोप्सी केली जाते. तर डेड झाल्यानंतर काही तासांच्या आत, जवळपास 6 ते 7 तासांच्या आतच हे डेड बॉडीचे जे पार्ट्स आहेत, विसरा असेल, इतर ऑर्गन्स आहेत की ज्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे एक्झामिनेशन करणं, एक्झामिन करण्याचं काम हे पॅथॉलॉजी करत असते. इट इज द एक्झामिनेशन ऑफ द बॉडी ऑफ अ डेड पर्सन. त्याचा मृत्यू कशामुळे झाला असेल त्याच्या टेस्टिंग करणं, तर तो विसरा असेल किंवा त्याचे पार्ट जे आहेत पॅथॉलॉजी लॅबमध्ये घेऊन जाणे, तिथे टेस्टिंग केलं जाते, सगळ्या नॅनो लेवलपर्यंत मायक्रोस्कोपिक टेस्टिंग केलं जाते आणि तिचे निदान कळतं की याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला. ओके, अँड ऑटोप्सी मे बी रेस्ट्रिक्टेड टू ए स्पेसिफिक ऑर्गन्स ऑर अ रिजन ऑफ द बॉडी. मग अशीच आपण म्हटलं की काही स्पेसिफिक ऑर्गन्स जे आहेत, खास करणं लिव्हर असेल, व्हिसरा असेल, तर हे महत्त्वाचे पार्ट्स आहेत की जेणेकरणं, किडनीचा पार्ट असेल तर हे जेणेकरणं हे स्पेशल पार्ट्स आहेत की त्याचीच ऑटोप्सी केली जाते, त्याचीच टेस्टिंगला पाठवलं जातं पॅथॉलॉजी लॅबमध्ये. ऑटोप्सीज आर परफॉर्म टू डिटरमाइन द कॉजेस ऑफ द डेथ फॉर लिगल पर्पोजेस अँड फॉर एज्युकेशन अँड रिसर्च ऑल्सो. पहिला जो पार्ट मगाशीच आपण बघितलं की हे कशासाठी केलं जातं, टू डिटर्मिनेशन ऑफ द कॉज ऑफ द डेथ. त्याची डेथ नेमकी कशामुळे झाली, पॉयझनमुळे झाली, गळा आवळून झाली, की इतर काही इन्ग्रेडियंट्स आहेत, फूड पॉयझनिंग झालंय, की कशामुळे झालं, तर अशी अनेक कारणं असू शकतात. ठीक आहे, तर हे लिगल पर्पोजेससाठी नेमकी डेथ कशामुळे झाली त्याची विल्हेवाट लावणे हे लिगल पर्पोजेसमध्ये येतं. किंवा रिसर्चसाठी सुद्धा एखाद्या ॲनिमलला आपण मारतोय आणि त्याची स्टडी करतोय, समजा इंजेक्ट करतोय आपण, सध्या आता कोरोना चालू आहे, किंवा जेही मेडिसिन मार्केटमध्ये येतं त्याच्या सुरुवातीला लॅबोरेटरी टेस्टिंग केल्या जातं. मग त्या टेस्टिंग माणसावर केल्या जातात का, तर नाही, काही ॲनिमल्सवर केले जातात. असे काही ॲनिमल्स की जे माणसाच्या जेनेटिक मटेरियलसोबत किंवा इतर सिस्टीमसोबत जास्त क्लोज आहेत. खास करून रॅटवर त्याचा एक लॅबोरेटरीमध्ये रॅटवर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग केल्या जातात. मग त्या मेडिसिनचा त्या रॅटवर काही परिणाम होतो का, ह्याची सुद्धा एक प्रकारे पॅथॉलॉजी टेस्टिंग केली जाते. ओके, आणि ह्या सगळ्या टेस्टिंग झाल्यानंतर जर पॉझिटिव्ह रिझल्ट आले त्याच्यानंतरच ते मग मार्केटमध्ये त्या पद्धतीचे, एक प्रकारे परमिशन मिळाल्यानंतर त्या पद्धतीचे मेडिसिन्स अवेलेबल असतात. ठीक आहे, वॅक्सिन्स असतील, आहेत, सगळ्या प्रकारचे जे मेडिसिन्स आहेत ह्या पद्धतीने तयार केले जातात. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे मीडिया लागतंय की जेणेकरणं त्याच्यावर टेस्टिंग केली जाते. एज्युकेशन पर्पोज आणि रिसर्च पर्पोजेससाठी सुद्धा या ऑटोप्सीचा फार महत्त्वाचा उपयोग होतो. ठीक आहे, की जेणेकरणं प्रत्येक ऑर्गनची स्टडी आपल्याला करायची असेल, पॉयझन ट्रीटमेंट केल्यानंतर काय ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये होते, या सगळ्या गोष्टींची स्टडी आपण करू शकतो. आता दुसरं आहे की बायोप्सी, त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा डेड ॲनिमल्ससाठी रिलेटेड आहे ऑटोप्सी. बायोप्सी काय, इट इज अ मेडिकल टेस्ट. एक प्रकारे जसं आपण ब्लड टेस्ट करतोय, युरिन टेस्ट करतोय, MRI, CT स्कॅन करतोय, त्याच पद्धतीची मेडिकल टेस्ट आहे. ठीक आहे, कॉमनली परफॉर्म बाय अ सर्जन. एक सर्जन जो आहे तो या पद्धतीने करत असतोय, जो ऑपरेट करतोय एखादा पार्ट जो आहे, टिश्यू म्हणा किंवा छोट्याशा ऑर्गनचा छोटासा पार्ट जो असेल तो कलेक्ट केला जातोय. रेडिओलॉजिस्ट आर द कार्डिओलॉजिस्ट. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का बॉडीमध्ये, ते स्टडी करण्याचं काम करतात. नेमकं काय आहे बायोप्सीमध्ये ते आपण परत बघतोय. examination of the abnormal tissues or cells to determine
the presence or extent of a disease. If a person suffering from the any type of the disease, supposed to be the cancer, ठीक आहे ना, आणि तो कॅन्सर नेमका कशाचा आहे, बॉडीच्या कुठल्या पार्टशी रिलेटेड आहे, लिव्हरशी रिलेटेड आहे का, किडनीशी रिलेटेड आहे का, इंटेस्टायनल आहे का, प्रोस्टेट आहे का, किंवा ब्रेनशी रिलेटेड आहे का, की थ्रोटशी रिलेटेड आहे, ठीक आहे. तर हे अनेक टाईपचे कॅन्सर्स आहेत आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. मग समजा आपण विचार करू की लिव्हरशी रिलेटेड आहे, किंवा आता एक कंटिन्यू जे जनरली चालू आहे विच इज मच मोर पॉप्युलर, जे थ्रोट जो आहे किंवा घशाचा एक प्रकारे कॅन्सर होतोय, जे गुटखा तंबाखू मावा या पद्धतीने खातात आणि ते वारंवार अनेक तास ते तोंडामध्ये साठवून ठेवतात, तर तिथे गाठी निर्माण होतात, अनकंट्रोल ऑर ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल विच इज ऑब्झर्व, आणि ते एक प्रकारे मास छोटेसे गाठी तयार होतात. मग आता समजा दॅट पर्सन विच इज सफरिंग फ्रॉम दॅट सच टाईप ऑफ द कॅन्सर, तो सर्जनकडे जातोय किंवा डॉक्टरकडे जातोय, डॉक्टर काय म्हणतो की नाही ही इथे गाठ आहे, त्याची आपण टेस्टिंग करायला पाहिजे. मग ते सर्जनकडे गेल्यानंतर त्याची छोटासा पार्ट जो आहे त्या गाठीचा काढला जातो आणि तो एक्झामिनेशनकडे वळतो, म्हणजे पॅथॉलॉजी लॅबमध्ये घेतो. त्या तो खरंच तिथे गाठ आहे, तिथे अनकंट्रोल्ड सेल्युलर मास आहे का, की नॉर्मल आहे, या पद्धतीने लक्षात येते. म्हणजे दॅट इज अ प्रेझेन्स ऑर द एक्सटेन्स ऑफ अ डिसीज असं आपण म्हणतोय. दॅट इज अ डिटर्मिनेशन ऑफ दॅट disease here. It is used to diagnose a lump or mass indicating the possibility of many diseases as the cancer. म्हणजे एक प्रकारे डायग्नोज करण्याचं काम करते कोण, बायोप्सी, की त्या माणसामध्ये कुठल्या प्रकारचा डिसीज आहे. एक्झाम्पल त्यांनी दिलेत कॅन्सर, क्रोनिक हेपॅटायटिस, जो लिव्हर कॅन्सर म्हणतो आपण. हेपॅटायटिस झाला की समोरची एक स्टेज येते, त्याला आपण सोरायसिस किंवा सिरॉयसिस असं आपण म्हणतोय, ठीक आहे ना. अनकंट्रोल्ड असतं त्यावेळेस, ठीक आहे ना. तर जर लास्ट स्टेजला असेल त्याला आपल्याला काहीच करता येणार नाही. तर अशा पद्धतीचे आपण टिश्यू त्या पार्टशी किंवा त्या ऑर्गनशी रिलेटेड असेल ते एक्झामिनेशन सेंटरला पाठवून, ठीक आहे, पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवून त्याचं डायग्नोसिस आपल्याला करता येईल. म्हणजे दोनही लक्षात आले तुमच्या, ऑटॉप्सी आणि बायोप्सी. नाही लक्षात. आता समोर आपण जातो शेवटचा पार्ट, दॅट इज अ इम्पॉर्टंट ऑफ द डायग्नोसिस. डायग्नोसिस आपण करतोय, पण त्याचे महत्त्व काय हे वारंवार प्रत्येक स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात आले आणि आपल्या बोलण्यातनं सुद्धा लक्षात आले. तरी पण एकदा एक फोकस करू आपण की नेमकं काय काय असेल. पॉईंट वन, इट इज यूज टू प्रोव्हाइड प्रॉग्नॉस्टिक इन्फॉर्मेशन. म्हणजे डिसीजची सुरुवात होते, तर त्याच अगोदर समजा आपण डॉक्टरांकडे काही टेस्टिंग केली, तर एक प्रकारे डायग्नोसिसचा तो पार्ट आहे की समोर फ्युचरमध्ये त्याची लगेच ट्रीटमेंट करून आपल्याला तो डिसीज टाळता येईल. टू प्रोव्हाइड प्रोग्नॉस्टिक इन्फॉर्मेशन ऑन पीपल विथ इस्टॅब्लिश डिसीजेस, ठीक आहे. डिसीजची अगदी सुरुवात जर होत असेल, जसं आपण म्हणतो ना की कॅन्सरची पहिली जी स्टेज असेल त्याला आपण नाव देतो प्रिलिमिनरी स्टेज, आणि त्याच वेळेस जर आपल्याला काही त्रास जर संभवत असेल, अशा वेळेस डॉक्टरांकडे गेलं तर आपल्याला ट्रीटमेंट करायला मदत होते या टेस्टिंगमुळे. सेकंड पॉईंट, डायग्नोसिस कॅन इम्प्रूव्ह द इफेक्टिव्हनेस ऑफ द ट्रीटमेंट अँड अवॉइड लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स फॉर द इन्फेक्टेड पेशंट्स. एखाद्या पेशंटला डिसीज झाला असेल तर त्याची सुरुवातीलाच जर आपण टेस्टिंग केली, जे कॅन्सरच्या बाबतीमध्ये म्हणतोय, सुरुवातीलाच टेस्टिंग केली, तर आपल्याला काय होईल, तिथेच आपल्याला ट्रीटमेंट मिळेल, तिथेच आपल्याला मेडिसिन्सची सुरुवात करता येईल, की जेणेकरून लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स की फ्युचरमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स अनेक होऊ शकतात. जर आपण म्हणतो ना कॅन्सरच्या बाबतीमध्ये फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे की थर्ड स्टेज आहे. पहिल्या स्टेजला जर आपल्याला ट्रीटमेंट करता आली तर आपल्याला सेकंड स्टेज जी आहे तिला आपल्याला टाळता येईल आहे आणि योग्य प्रमाणामध्ये मेडिसिन घेऊन आपल्याला बरं होता येईल आहे, ठीक आहे. थर्ड पॉईंट इज दॅट इट इज पॉसिबल टू आयडेंटिफाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स causing and infectious diseases and to perform susceptibility testing to prescribe the most appropriate treatment. जो कोरोनाचा पिरियड आहे, व्हायरस इन्फेक्शन होते, आपल्याला एक बेसिक सिम्पटम्स जर लक्षात येत असेल आहे की ताप दुखणं, ताप येणं, अंग दुखणं, ठीक आहे, डोकं एक 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 प्रकारे चक्रावल्यासारखं किंवा एक प्रकारे काय म्हणतो डिझिनेस, चक्कर येणे असं आपण म्हणतोय. असे बेसिक सिम्पटम्स जर येत असतील तर आपण डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. RT-PCR किंवा अँटीजेन टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे सी टी स्कॅन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. समजा आपल्याला थंडी वाजून ताप येत असेल आहे
आणि टेम्परेचर चढ उतार वाटतोय, तर अशा वेळेस डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर काय करतात, सगळ्यात पहिले ब्लड टेस्ट करायला सांगतात आणि तिथे जर सिम्पटॉम्स दिसत असलेल्या ब्लड फिल्ममध्ये खास करणं प्लास्मोडियम मलेरियल पॅरासाइट असे तर अज्युम करता येतं की तर मलेरियल सिम्पटॉम्स दिसतील आपल्याला. ठीक आहे. बरेचदा आपल्याला युरिनेशन पिवळी पडतं, तोंड कडू कडू वाटतंय, स्किन जी आहे थोडीशी पिवळसर पडते किंवा नख जी आहे ती पिवळसर वाटतात, डोळे पिवळसर वाटतात, तर समजून जायचं की पीलिया झालाय म्हणजे कावीळ झालाय. परंतु ह्या गोष्टी जेव्हा आपण डॉक्टरांकडे घेऊन जातोय त्याच्या वेळेस त्याच वेळेस जर ट्रीटमेंट चालू केली टेस्टिंग केल्यानंतर, तर आपल्याला समोर अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागणार नाही, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे म्हणलं की आयडेंटिफाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. एकदा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमधले आयडेंटिफाय केले ब्लड किंवा युरिन टेस्ट थ्रू, तर आपल्याला तो आजार टाळता येईल आणि लगेच तिथे थांबवता येईल. नेक्स्ट पॉईंट इज दॅट दे ऑल्सो मेक इट पॉसिबल टू डिटेक्ट नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. अनेक प्रकारचे डिसीजेस आहेत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. त्यामध्ये डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, ठीक आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत नाहीत. हार्ट अटॅक आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, असे अनेक प्रकारचे डिसीजेस आहेत. त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असं आपण म्हणतोय. याच्या जर आपण सुरुवातीला टेस्ट केल्या तर आपल्याला त्या डिसीजपर्यंत त्याच्या अगोदरच आपल्याला क्युअर करता येईल. इट इम्प्रूव्ज द पेशंट केअर. आणि हे जर डिसीजेसच्या अगोदरच आपण टेस्टिंग केलं तर एक प्रकारे पेशंटची केअर काळजी घेतली जाते, हे महत्वाचं आहे. द लास्ट पॉईंट आर लास्ट इम्पॉर्टंट, अ डायग्नोसिस टेल्स health insurance companies that you have a condition requiring medical care. मेडिकल केअर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीज माहिती आहेत आपल्याला, ठीक आहे, एल आय सीच्या ज्या काही ब्रँचेस आहेत म्हणायला हरकत नाही, काही पॉलिसीज आहेत, HDFC आहेत किंवा अनेक बँकांच्या पॉलिसीज आहेत, ते एक प्रकारे हेल्थ इन्शुरन्स कंपनीज सुद्धा अवेलेबल आहेत. तर या पद्धतीने सगळ्यात पहिले काय करतात की एक प्रकारे डायग्नोसिस टेस्ट केली जाते आपल्या ओव्हरऑल बॉडीची, की काय काय नॉर्मल आहेत आणि काय काय प्रॉब्लेम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. आणि एक फॉर्म भरून द्यावा लागतो त्यांना. बीपी किती आहे, बीपी नॉर्मल आहे का, शुगरची बिमारी आहे का, कॅन्सर आहे का, की इतर काही प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, सायकोलॉजिकल असलेल्या किंवा मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळ्यांचे रिपोर्ट आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करावे लागतात. आणि ही प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की कितपत जो पेशंट म्हणायला हरकत नाही किंवा जो मेंबर जो आहे त्याला पॉलिसी काढायची असेल तो अप टू डेट किंवा नॉर्मल आहे की नाही. आलं लक्षात. हा झाला भाग इम्पॉर्टंट ऑफ द डायग्नोसिस. राहील लक्षात तुमच्या हे सगळे पॉईंट्स जे झालेत पहिल्या युनिटचे. आणि आपण सुरुवातीला आता जातोय एक्सरसाइजकडे. तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. सगळे अलर्ट आहेत की नाही? येस, ऐकताय ना लेक्चर? येस, एनीवन? ऐकतोय सर. हां, थोडं लक्ष द्यायचं आता आणि तुम्ही उत्तर द्यायचं आहे. तुम्ही अनम्यूट करायला हरकत नाही. क्वेश्चन 1 काय म्हणतंय लक्षात द्यायचं आहे. डॅश 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 इज द आयडेंटिफिकेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ ह्युमन बॉडी. याचं उत्तर काय असेल? ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोलॉजी, हिस्टोलॉजी. यस, Anatomy. ॲनाटॉमी is the identification and description of the internal structures of the body. आयडेंटिफायच करत नाही परंतु डिस्क्रिप्ट पण करतोय. यस, त्याचं उत्तर आहे बरोबर ॲनाटॉमी. सेकंड वन, डॅश डॅश इज द स्टडी ऑफ कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ डिसीज ऑर इंजुरी. याचं उत्तर काय असेल? Pathology. यस, इट इज द Pathology. pathology. Okay. Next question is that dash dash is the process of determining which disease or condition explains a person's symptoms and the sign. Medical diagnosis, neurology, pathology or cytology. एक अशी प्रोसेस काय करते तो डिसीज किंवा त्या पद्धतीची कंडिशन त्या पर्सनची एक्सप्लेन करते. कशाच्या रूपामध्ये?
सिम्टम्स अँड द साइन. याचा आन्सर काय असेल? मेडिकल डायग्नोस्टिक. ओके, मेडिकल डायग्नोसिस हे त्याचं उत्तर आहे. हे प्रश्न येऊ शकतात, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट अ फिजिशियन प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजी इज कॉल्ड बायोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, झुलॉजिस्ट, सायटॉलॉजिस्ट. प्रश्नामध्येच याचं उत्तर आहे. ठीक आहे. बायोलॉजी. येस, दॅट इज अ पॅथॉलॉजिस्ट. ओके. Next question. Redness of the skin or mucous membranes is termed as. स्किनचा जो रेडनेस येतोय किंवा म्युकस मेम्ब्रेनचा रेडनेस येतोय, ल्युकोमा, एरिथ्रोब्लास्टोमा, ॲनिमिया, इरिथेमा. रेडनेस ऑफ द स्किन. Yes. Erythema. That answer is the erythema. Okay. Next question is that dash dash is the increased blood flow in superficial capillaries. Anemia, hemoglobinuria, hyperammonemia or hyperemia, and erythema is the increased blood flow in superficial capillaries. ब्लड फ्लो जो आहे कॅपिलरीज मध्ये हा वाढवतो. येस, हायपर होता ना. येस, हायपरिमिया. ठीक आहे. हे झाले 6 प्रश्न. द नेक्स्ट वन इज द डॅश डॅश रेफर्स टू द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन of various forms of human tissue. Anatomy, hematology, cytology, histopathology. प्रश्न नीट लक्षात ठेवायचा. डॅश डॅश रेफर्स टू द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस फॉर्म्स ऑफ ह्युमन टिश्यू. काय असेल? आपण ब्रँचेस बघितल्यात पॅथॉलॉजीच्या. येस, आन्सर माहिती आहे? एनीवन? चुकलं तर चालेल. हिस्टो 4 नंबरचा ऑप्शन आहे असं वाटतं. गौरव, मार्किंग्स बंद करायच्या, डिनोशन्स. ओके, हिस्टोपॅथॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट dissection and examination of a dead body and its organs and structure are called biopsy, necropsy, option C both A and B आणि none. प्रश्न लक्षात ठेवायचा. डिसेक्शन. येस, नेक्रोप्सी. डी. नेक्रोप्सी. दॅट आन्सर इज द बी. का बरं म्हटलं? कारण की इथे डेड बॉडी हा शब्द लक्षात ठेवायचा. ठीक आहे. Next is the dash dash is a medical diagnostic procedure in which cells or tissues are removed from a patient and examined visually, usually with a microscope. त्याला आपण काय म्हणू? ऑटोप्सी, बायोप्सी, both A and B? Biopsy. Yes, that answer is the biopsy. Next is the a dash identify the disease by imaging the patient's body. Cytology, hematology, radiology, neurology. Neurologist. Cytologist, hematologist, radiologist, neurologist. 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 Okay. A dash dash identifying the disease by imaging the patient's body. ब्रेन असेल किंवा इतर इंटरनल पार्ट्स असेल त्याचे फोटो काढण्याचं काम, इमेजिंग.
कशात कोण करत असतंय? याचा आन्सर आहे रेडिओलॉजिस्ट. जे मगाशी म्हटलं ना आपण, सीटी स्कॅन केलं जातंय, एक्सरे केलं जातंय, MRI असतात, सोनोग्राफी जी करतात त्याचे फोटोज आपल्याला ते देतात एक प्रकारे अलॉंग विथ द रिपोर्ट. तर याला आपण इमेजिंग म्हणतोय, इमेजिंग द पेशंट्स बॉडी. ठीक आहे ना, वेगवेगळ्या अँगलनी 3D अँगलनी त्याचे फोटो काढले जातात. अँड लास्ट क्वेश्चन, हेल्थ इज फिजिकल, मेंटल अँड डॅश डॅश वेलबिंग, सोशल, सायकोलॉजिकल, इकॉनॉमिकल अँड नन. काय असू शकतं? सोशल, सायकोलॉजिकल, इकॉनॉमिकल, नन. सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल. याचं उत्तर जे आहे ते आहे सोशल. ठीक आहे. हे झाले टोटल प्रश्न 11. असे अनेक प्रश्न आहेत. जो जर तुम्ही व्हिडिओज हा व्यवस्थित बघितला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल. आणि याच्यानंतरची सुद्धा जे क्वेश्चन्स जे आहेत ते सुद्धा आपण अपडेट करणारच आहोत. ठीक आहे.